किंवा नाही दिलं तर खासदारला होणार. तर मी त्यासाठी मागतो असं नका ना. दादा जसं गेडाम साहेब आता मध्ये त्या कुमार आशीर्वाद चालू मी प्रत्येक बारीक होतो. आता मी एसपीना पण प्रिव्हिलेज देऊ शकतो. आता एसपीने कुणाला पाठवले देऊ शकतो पण मी का समजून घेतो नाही दाय जे आले आहे इन्स्पेक्शन आपण त्याला नाही केलं पाहिजे. तुम्ही प्रत्येक गोष्ट नियम कायदा म्हणलं तर असं नाही. मलाही कायदे मला तुम्ही प्रत्येक गोष्टीत कायद्याच्या एकदम टोकावर चलूनच तुम्ही जर ठरवणार असाल तर मग तुम्हालाही चालवं लागेल आणि ते शक्य नाही. सर्व गोडवर पाहिजे कुठं कायद्याचं राहिले. आपण जी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव घेतो बैठक करतो आणि त्या बैठकीला पुस्तक घेतली त्याला काय अर्थ आहे. कायद्याचं आहे राज्य आणि त्यानं काय होईल वातावरण खराब होईल. की तुम्हाला जिल्ह्याचा विकास साधायचा आहे तुम्हाला फक्त म्हणजे काय म्हणायचं अंतर्गत भांडणं काय वाद लावून तरी काम होईल. आणि तिथं काही माणसं अशा मानसिकतेच्या आहेत त्या मानसिकतेच्या आम्ही नाही. आम्हाला काम करायचं. मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जनता दरबार घेण्यापासून रोखलं. मी घेते जनता दरबार मग तुम्हाला त्रास झाला पण जिल्हा तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. मी आता आपले किती तालुके झालेले 2 आहेत. माझ्या आता सगळ्या तालुक्यात तुम्हाला बसावं लागणार आहे आणि 10-12 तास चालते. तुम्हाला सगळं काम सोडून बसावं लागणार आणि नाही उभं देणार. आता जे जनता दरबार मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडत होतो. तुमचंच काम हात व्हायलंय ना कोणाचं व्हायलंय काम प्रशासनाच आहे. तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येईल ना ठीक आहे नाही. मी तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर द्या म्हटलं. 8-10 तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना. तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकारी आहेत ना. तुम्हाला तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं. प्रत्येक गोष्टीत तुम्ही असं करू नका. आणि मला ह्याचं काय आहे ते मला सांगा. लिखी द्या तुम्ही तुमचं काय द्या तुम्ही काय देत आणि मला जो नियम दाखवचाल त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल. मी कुठलंच काम करू देणार नाही. प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल. एकही व्हायलेशन चालणार नाही. आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिलेजची नोटीस देणार. का आली नाही एसपी माझ्या बैठकीला एसपी का आले नाही मी देणार प्रिव्हिलेजची नोटीस. आता कलेक्टर साहेबाला सुद्धा देऊ शकतो. बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसलो इथं त्याचं पण प्रिव्हिलेज देऊ शकतो मी. तुम्ही 10 मिनिट लेट केलं म्हणून असं नका नको. मला तुम्ही कायदा दाखवायला लावला आणि तुम्ही एक माझी तुम्हाला नम्र विनंती आहे. मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं 2009 ते 14. मी 19 ते 14 खासदार म्हणून 19 ते 24 खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले. मला माझी प्रिव्हिलेज माहिती आहेत ना. तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्ही जर कोणाचं ऐकून विनाकारण जर पाड तर मला किती वेळ लागणार ऍड करायला. प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होते कलेक्टर साहेब. आताच होत आहे आज दोघावर होते एसपीवर पण होते कलेक्टरवर पण होते आताच. मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते. उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तोपर्यंत बाकीची काम आपण करू. आता एसपी साहेबाचा निरोप आला की त्यांचंही समजून घेतलं समजून की नाही आईचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण समजून मी समजून घेतलं नाही. मी जसं तुम्हाला समजून घेतलं तसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठेतरी. तर मी काय माझा काय 8 तास आहे माझा काय मोठेपणा आहे त्याच्या मला उलट येऊन इथं बसून काम करून घ्यावं लागेल 8 तास 10 तास बसावं लागलं. तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान